वेलकम माय डिअर स्टुडंट्स. रोहिणी रानडे अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मला 4-5 मुलांचे फोन आलेत की मॅम आम्हाला थोडंसं स्ट्रीम चूज करताना अजूनही प्रॉब्लेम येतोय, काय चूज करावं कळत नाहीये. सो अशी जी मुलं आहेत की ज्यांना अजूनही थोडंसं कन्फ्युजन आहे की आपण एक्झॅक्टली पुढे काय सब्जेक्ट चूज करायला पाहिजेत, कुठली स्ट्रीम आपण चूज करायला पाहिजे, याविषयी जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल ना तर मी तुम्हाला मदत करण्यासाठी स्टेप्स सांगणार आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुम्हाला तुमचे स्ट्रीम चूज करायला, सब्जेक्ट चूज करायला मदत होणार आहे. स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय सगळ्यात पहिली तुमची स्टेप आहे गेट युअर ऍप्टिट्यूड टेस्ट डन. आपल्याकडे ऍप्टिट्यूड टेस्ट करून घ्यायची खूप चांगली एक मेथड आहे जी तुम्ही ऑप्ट करा असं मी तुम्हाला सजेशन देईन. त्याच्याने काय होतं की तुमचा कुठे कल आहे हे तुम्हाला आधीच बऱ्यापैकी अंदाज आलेला असतो की ज्याच्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन स्ट्रीम चूज करताना खूप सोपं जातं, कारण तुम्हाला ऑलरेडी तुमचा कल कुठे, इंटरेस्ट कुठे ते कळलेलं असतं. त्याच्यानंतर तुमच्याकडे एक लिस्ट ऑफ ऑल करिअर ऑप्शन्स ऍज पर द स्ट्रीम किंवा पर स्ट्रीम, तुम्हाला कुठली स्ट्रीम चूज करायची ठरलेलं नाहीये. तर जितक्या स्ट्रीम्स अवेलेबल आहेत, कॉमर्स आहे, आर्ट, सायन्स, डिप्लोमा, जे जे काही तुम्हाला स्ट्रीम्स अवेलेबल आहेत सगळ्याची एक लिस्ट करायची, ज्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल असलेले सगळे कोर्सेस त्या स्ट्रीमच्या अंडर लिस्ट करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल मी कॉमर्स समजा तुम्हाला सांगायचं म्हणलं तर कॉमर्सच्या अंडर तुम्ही काय लिहाल, एक बीकॉम ट्रॅडिशनल आहे, बीबीए आहे, बीएमएस आहे, बीबीए ची स्पेशलायझेशन्स आहेत, सीए आहे, सीएस आहे, सीएफए आहे, सीपीए आहे, अशी जी कुठली अवेलेबल करिअर ऑप्शन्स असतील ते एकाखाली एक लिस्ट करा. बरे 20, 25, 30 होऊ देत, पण लिस्ट करा. एक इन्फॉर्मेटिव्ह कुठलं तरी एक लेक्चर अटेंड करा जिथे तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. कोणाला तरी विचारा, साइट्सवर चेक करा आणि पूर्ण माहिती गोळा करून एक लिस्ट बनवायची. तुम्हाला प्रत्येक स्ट्रीमच्या अंडर कोणते कोणते करिअर ऑप्शन्स आहेत, कोणते कोणते सब्जेक्ट्स ऑप्शन अवेलेबल आहेत त्याची एक लिस्ट करायची. ही एकदा लिस्ट तयार झाली की तुम्ही मेथड ऑफ एलिमिनेशन वापरणार आहात. एलिमिनेशन मेथड तुम्ही सगळेच वापरता, पण आता मी जे तुम्हाला स्टेप वाईज एलिमिनेशन कसं वापरायचं ते सांगणार आहे. त्या मेथडनी तुम्ही बऱ्यापैकी तुमच्या चॉईसच्या जवळ जाणार आहात. सो सगळ्यात पहिल्यांदी मेथड ऑफ एलिमिनेशन मधलं फर्स्ट एलिमिनेशन आहे अनटिक ऑल द ऑप्शन्स विच यू शुअरली डोंट वॉन्ट टू ऑप्ट फॉर. तुम्हाला खात्रीशीर माहितीये की मला हे ऑप्ट करायचं नाहीये. सो मला समजा पीसीएमबी मधलं पीसीएम हवंय, बी नकोय, बायोलॉजी नकोय. सो मला हे खात्रीशीर माहितीये की मला बायोलॉजी करायचं नाहीये, ठीक आहे. किंवा मला कॉमर्स स्ट्रीमला जायचंय पण मला सीए ला जायचं नाहीये. सो मी कॉमर्सच्या ह्याच्यामध्ये सीए ला अनटिक करणार. सो तुमची जी काही लिस्ट तुमच्या समोर आहे सगळ्या स्ट्रीम्स पैकी, त्यामधलं जे तुम्हाला खात्रीशीर माहितीये की तुम्हाला करायचं नाहीये त्याला क्रॉस करा, नाही तर अनटिक करा. त्याच्यानंतरचं सेकंड एलिमिनेशन तुम्ही कसं कराल, अनालाइज युअर स्ट्रेंथ्स, वीकनेसेस, पोटेन्शियल्स अँड टॅलेंट्स. चक्क लिहायचे तुमचे स्ट्रेंथ्स कोणते आहेत, माझे वीकनेसेस कोणते आहेत, पोटेन्शियल्स काय आहेत, टॅलेंट काय आहे, चक्क लिहून ठेवा. स्ट्रेंथ्स म्हणजे काय आहे, मी कुठल्या तरी स्पोर्ट्समध्ये मी खूप चांगला आहे, कुठलं तरी एक स्पोर्ट मला खूप आवडतं, मग मी स्पोर्ट्स मॅनेजमेंट करू शकतो का, हा ऑप्शन तुमच्याकडे ओपन राहतो की नाही. सो तुमचे स्ट्रेंथ्स काय आहेत, वीकनेसेस काय काय आहेत. वीकनेसेस मध्ये मला मॅथ्स आवडत नाहीये किंवा इतर तुमचे स्वभावातले काही वीकनेसेस असतील तर ते तुम्ही तिथे लिहून ठेवा. ते लिहिल्यामुळे तुमचं काय होणार आहे की तुम्हाला स्वतः मधले वीकनेसेस, स्ट्रेंथ्स, पोटेन्शियल्स पण माहिती आहेत, टॅलेंट पण माहिती आहेत. आता टॅलेंट या संदर्भात बोलायचं झालं ना तर प्रत्येक स्टुडंटला स्वतःच माहिती असतं की आपण किती हुशार आहोत, खरंय की नाही. तुम्हाला आई वडील, मित्रमैत्रिणी, टीचर्स यांच्यापैकी कुणीही सांगू शकत नाही. तुम्हाला स्वतःला या लेवलला माहिती असतं की तुम्ही किती हुशार आहात. सो अनटिक ऑल ऑप्शन्स विच यू अंडरस्टँड दॅट विच आर नॉट इन युअर कॅपॅसिटी. फॉर एक्झाम्पल इथे मी तुम्हाला असं एक एक्झाम्पल देईन की समजा तुम्हाला सीए करायचं, इच्छा आहे मला सीए करायचं आहे. सीए करण्यासाठी जे पोटेन्शियल लागतं, टॅलेंट लागतं, ते तुमच्याकडे आहे का. पेशन्स लागतो, भरपूर पेशन्स लागतो. दिवस हार्ड वर्किंग तुम्हाला इतकं पाहिजे की तुम्ही दिवस तुम्हाला अभ्यास करायला लागतो. युपीएससी सारख्या एक्झाम्स की तुम्हाला इतर काहीही गोष्टी करायला वेळच नसतो. तर ह्या तुमच्या स्ट्रेंथ्स आहेत का, तुम्ही दिवसभर 8-8, 9-9 तास अभ्यास करू शकता का, मगच तुम्ही ते चांगल्या पद्धतीने, चांगल्या मार्काने क्रॅक करू शकाल. सो तुम्ही ह्या स्ट्रेंथ्स तुमच्या असतील तर ते ठेवा. जर नसतील, तुम्हाला माहितीये की नाही माझं एवढं टॅलेंट नाहीये, मी सीए नाही करू शकत, सरळ त्याला अनटिक करून टाका. आणि ह्याच्यात काही वाईट वाटण्यासारखं नाहीये. प्रत्येकच मूल सीए होईलच असं नाही, किंवा प्रत्येकच स्टुडंट पुढे जाऊन तुमचं युपीएससी आणि ह्याच्या एक्झाम्स क्रॅक करेल असं नाहीये. सो तुमच्या आवडीनुसार तुम्हाला करायचंय. आता थर्ड एलिमिनेशन असं आहे, अनालाइज युअर इंटरेस्ट, गोल्स, युअर टेम्परामेंट अँड पर्सनॅलिटी.
तुमचा स्वभाव, मुळात तुमचा इंटरेस्ट काय आहे, गोल काय आहे, तुमचं एम काय आहे तुमच्या आयुष्यातलं, तुमचा स्वभाव काय आहे, स्वतःचा टेम्परामेंट, तुमचा स्वभाव तुम्हाला माहिती असतो. तुम्हाला लॉ करायचंय समजा, रोजच्या तुमच्या जीवनात तुम्ही तुमची मतं ठामपणे मांडू शकता का, दुसऱ्याचं काय चुकतं याचं तुम्ही अनालाइज करू शकता का, हे जर तुम्हाला चांगलं येत असेल तर तुम्ही काउन्सिलिंग करू शकता, सायकोलॉजी करू शकता. या अशा ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या इंटरेस्ट आणि प्लस टेम्परामेंटमुळे करणार आहेत. जर तुमच्याकडे टेम्परामेंट असेल, दुसऱ्या लोकांबद्दल एम्पथी असेल, सहानुभूती असेल, तर तुम्ही सायकोलॉजी नक्कीच करू शकाल. लॉचं मी एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला. लॉ करायचं असेल तर तुम्हाला तुमची मतं मांडता आली पाहिजेत. हे तुम्ही करू शकता का, तुमचा स्वभाव कसा आहे तुम्हाला माहित असतं. त्या स्वभावाप्रमाणे आणि तुमच्या पर्सनॅलिटी प्रमाणे, पर्सनॅलिटी कुठे येते, एअरफोर्समध्ये जायचंय, माझी खूप इच्छा होती, मला एअरफोर्समध्ये किंवा आर्मीमध्ये जायचं होतं, पण माझी हाईट नाही बसली त्याच्यामध्ये, मी नाही जाऊ शकले. सो इच्छा खूप आहे पण माझी पर्सनॅलिटी तशी नाहीये. सो अनटिक दोज पार्ट्स, दोज करिअर ऑप्शन्स. So untick those career options which are not fit in your personality or temperament. लक्षात येते. सो अजून आपण ही लिस्ट कमी केली. याच्या पुढचा स्टेप काय असेल, अजून एक फिल्टर अप्लाय करायचं आहे आपल्याला, कोर्सेस संदर्भातला फिल्टर. आता तुमच्याकडे अशी एक छोटी लिस्ट तयार झाली आहे की जे अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतपत कोर्सेस तुमच्याकडे आता उरलेत, की त्याच्यामध्ये आता तुम्हाला काय चूज करायचं, तर कोर्स वाईज चूज करा. कोर्स कुठला आहे, कसा आहे. सो करिअर ऑप्शन्स काय आहेत, समजा मी एक कोर्स घेतला, त्याचे करिअर ऑप्शन्स काय आहेत. करिअर ऑप्शन्स म्हणजे काय असतं की एक अकॅडमिक असतं, एज्युकेशन मध्ये तुम्ही काय शिकता आणि ते एज्युकेशन संपल्यानंतर तुमचं ऍक्च्युअल करिअर सुरू होतं, तिथे जाऊन तुम्हाला काय अपॉर्च्युनिटीज आहेत. सो करिअर अपॉर्च्युनिटीज त्या पर्टिक्युलर कोर्सच्या काय आहेत ते बघा. तो कोर्स बरोबर, त्याच कोर्स बरोबर तुम्हाला काही सप्लिमेंटरी कोर्सेस करायचे आहेत का, एखादा तुमचा अगदी आवडता कोर्स आहे की नाही मला हा करायचाच आहे. फॉर एक्झाम्पल मी स्पोर्ट्स मॅनेजमेंट मगाशी सांगितलं होतं, स्पोर्ट्स मॅनेजमेंट करायचंय, तर स्पोर्ट्स मॅनेजमेंट बरोबर मी अजून काही करू शकतो का सप्लिमेंटरी, की जेणेकरून मला पुढे जाऊन त्याचाही फायदा होईल. कारण ड्युरिंग द कोर्स ऑफ टाइम तुमच्याकडे बऱ्यापैकी वेळ असतो. वेळ जर हातात असेल तर तुम्ही काही सर्टिफिकेट कोर्सेस वगैरे करू शकता. सो जो कोर्स तुम्हाला चूज करायचा आहे त्याला सप्लिमेंटरी काही अजून कोर्सेस आहेत का याची माहिती घ्या. थर्ड पॉइंट आहे टाइम स्पॅन टू कम्प्लीट द कोर्स. टाइम स्पॅन म्हणजे काय, की 3 वर्षाचा कोर्स आहे, 4 वर्षाचा कोर्स आहे. मी आता म्हणलं तसं सप्लिमेंटरी कोर्स करायचंय, बीबीए करून एमबीए पण करायचंय, म्हणजे 5 वर्ष जाणार आहेत तुमची, का फक्त बीबीए करून तुम्ही नोकरी करणार आहात. सो 3 वर्षात तुम्हाला नोकरी करायची का 5 वर्षांनी नोकरी करायची, हा जो टाइम स्पॅन आहे ना, हा पण महत्वाचा आहे तुमच्यासाठी. त्या टाइम स्पॅन मध्ये तुम्हाला तुमचं एज्युकेशन पूर्ण करायचंय सगळं. पुढचा पॉइंट आहे स्पेशलायझेशन टू ऑप्ट फॉर. एक्झाम्पल देते, स्पेशलायझेशन म्हणजे बीबीए करायचंय. मुलं मला येऊन सांगतात मॅम मला बीबीए करायचंय, मला बीबीए करायचंय. अरे पण बीबीए मध्ये केवढी स्पेशलायझेशन आहेत, 24-25 स्पेशलायझेशन आहे. तुम्हाला काय करायचंय त्यातलं, आणि ते सुद्धा तुम्हाला करायचंय ते का करायचंय, का हे फार महत्वाचं आहे. मला ही गोष्ट का करायची हा प्रश्न स्वतःला विचारायचा. स्पेशलायझेशन का करायचंय, का त्याला करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत म्हणून मला करायचंय, त्याच्यामध्ये पुढे जाऊन चांगली सॅलरी मिळते म्हणून मला करायचंय. सो स्पेशलायझेशन कोणती आहेत, त्यातली तुमची आवड काय आणि तुम्हाला ते का करायचंय. त्याच्यानंतर पोटेन्शियल सॅलरी. आताच मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही कुठलं तरी स्पेशलायझेशन चूज करताय, करिअर ऑप्शन कोर्स सगळं चूज करून झालंय तुमचं, पण पुढे जाऊन करिअर अपॉर्च्युनिटीमध्ये तिथे पोटेन्शियल सॅलरी किती मिळणार आहे हे का बघायचं असतं. कारण तुम्ही एज्युकेशनमध्ये तुमच्या वडिलांचे, आई वडिलांचे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत, ते रिटर्न नको का यायला, ते कधी मिळणार परत, तो टाइम लॅग कितीचा आहे, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणतात त्याला. पोटेन्शियल सॅलरी किती मिळणार आहे. आता तुमचा पुढचा फिल्टर असणार आहे कॉलेजच्या बाबतीमधला फिल्टर. 2 मुली आल्या होत्या माझ्याकडे, त्यांनी फिक्स डोक्यात ठरवूनच ठेवलं होतं की मला फर्ग्युसनला जायचंय, मला सायन्सला नाही ना ऍडमिशन मिळाली तर मी आर्ट्सला घेईन, पण मी फर्ग्युसनलाच घेणार. म्हणजे काय, उलट त्यांनी कॉलेज ठरवून ठेवलं होतं, स्ट्रीमचा पत्ता नव्हता. असं तुम्ही करू नका. माझं म्हणणं आहे तुम्हाला आर्ट्स घ्यायचे, कॉलेज महत्वाचं आहे, म्हणजे अगदी मान्य मला की कॉलेज महत्वाचं आहेच आहे, पण कॉलेज 5 वर्षांनी संपणार आहे ना, त्याच्या पुढे तुमचं करिअर सुरू होणार आहे, मग तुमचं स्ट्रीम जास्त महत्वाचं आहे कॉलेजपेक्षा सुद्धा. पण जर ह्याच्या आधीचा 4थ्या पॉईंटमध्ये तुम्ही कोर्स सिलेक्ट केलेला आहे ना ऑलरेडी, आता कॉलेज सिलेक्ट करा की हा कोर्स कुठल्या बेस्ट कॉलेजमध्ये आहे. सो पहिला ऑप्शनच आहे तुमचा बेस्ट कॉलेज टू गो फॉर. कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घ्याल त्या पर्टिक्युलर कोर्ससाठी. तुमच्याकडे कोर्स आता ठरलाय तुमचा, त्याच्यासाठी कॉलेज कुठलं चांगलं आहे. डू यू नीड टू चेंज द प्लेस ऑफ स्टे. मला मुंबईला जायला लागतंय, मला बँगलोरला जायला लागतंय, चेन्नईला जायला लागतंय, खरगपूरला IIT ला जायला लागतंय. सो कुठे जायचंय तुम्हाला,
समजा त्या बेस्ट कॉलेजमध्येच तुम्हाला ऍडमिशन घ्यायची किंवा फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये करायचे, तर तुम्हाला गुजरात अहमदाबादला जायला लागेल त्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला. सो हे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला तुमची जी आता नेटिव्ह प्लेस आहे ती सोडून जावं लागणार आहे का, हा प्रश्न आहे. आणि तुम्ही जाऊ शकणार आहात का, जायची इच्छा आहे का. ओव्हरऑल एक्सपेंडिचर ऑन द स्टडी, आता मी तुम्हाला म्हणलं तसं जो तुमचा ओव्हरऑल एक्सपेंडिचर आहे, सो तुमच्याकडे एवढे आता खर्च करण्यासाठी पैसे आहेत का आई वडिलांकडनं, का तुम्ही लोन घेऊन ते करणार आहात, ह्याचा आधी जरा विचार करून ठेवा की तुमच्या स्टडीवरती, तुमच्या ओव्हरऑल ग्रॅज्युएशन पर्यंतच्या स्टडीवरती होणारा खर्च. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, टाइम लॅग. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, तुम्ही हा जो खर्च केलाय ना, हा पुढे जाऊन किती टाइम स्पॅन मध्ये रिटर्न होणार आहे, यासाठी कॉलेज खूप महत्वाचं असतं. कारण ज्या वेळेला तुम्ही जॉब घ्यायला जाता ना, त्यावेळेला तुम्ही बेस्ट कॉलेजमधनं जर ते केलेलं असेल तर तुम्हाला जॉब लवकर मिळण्याचे चान्सेस असतात. सो कॉलेज हे जास्ती महत्वाचं आहेच आहे, प्लस तुमचे मार्क्स पण महत्वाचे आहेत. त्याच्यावरनं ठरणारे तुम्हाला किती चांगला जॉब मिळतो आणि त्या जॉबमध्ये तुम्हाला जे रिटर्न्स मिळणार आहेत ते तुमच्या स्टडी एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट ते तुम्ही किती लवकर रिटर्न्स मिळवू शकताय. नेटवर्किंग विथ द एक्झिस्टिंग अँड पास्ट स्टुडंट. समजा तुमचा कोर्स ठरला, कॉलेज ठरलं, तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही जरा स्टुडंट्सची नेटवर्किंग करा. करंट इयरच्या स्टुडंट्सची जे आता ऑलरेडी तिथे शिकतायत, जे पास आउट होऊन गेलेले स्टुडंट्स आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा तुम्ही भेटून त्यांना विचारू शकता, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कॉलेजच्या वेबसाईट वरती ना अल्युमिनी म्हणून एक ऑप्शन असतो, तिथे हे सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जुने स्टुडंट्स, त्यांचे काही रिव्ह्यूज असतात ते दिलेले असतात, ते तुम्ही मुद्दामून बघा, त्या स्टुडंट्सना भेटा, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घ्या, नेटवर्किंग करा, तुमच्या स्टुडंट्स बरोबरचं नेटवर्किंग करा. त्याच्यानंतर त्या कॉलेजमध्ये प्लेसमेंटसाठी कोणत्या कोणत्या कंपनीज येतात त्याची एक हे बनवा. हे सगळं तुम्हाला ना त्या कॉलेजच्या वेबसाईट वरती बघायला मिळतं. तुम्हाला माहित पाहिजे की हे तिथे अवेलेबल आहे. तुम्ही प्रत्येक ऑप्शन त्यांच्या त्या इन्फॉर्मेशन बारवरचा प्रत्येक ऑप्शन ओपन करून बघायला पाहिजे की काय आहे या कॉलेजमध्ये, काय इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला अजून मिळू शकतं कॉलेजच्या रिलेटेड. सो कोणत्या कोणत्या कंपनीज प्लेसमेंटला येतात हे पण महत्वाचं आहे. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा समजा असं तुम्हाला वाटलं की नाही मला अजूनही थोडंसं कन्फ्युजन आहे, तर त्या फील्ड मधले जे प्रोफेशनल्स आहेत ना, म्हणजे सीए आहे, सीए कडे जा, त्यांच्याशी बोला. लॉयर्स कडे जा, त्यांच्याशी बोला. ऑलरेडी ज्या लोकांनी हा कोर्स केलेला आहे, एमबीए फायनान्स करून कोणी जॉबला लागले, त्यांच्याशी बोला. कसे जॉब प्रोफाईल काय असतं, कशा पद्धतीचं काम असतं, त्या प्रोफेशनल्सना जाऊन भेटा की अरे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करायचं म्हणजे नक्की काय करायचं, त्याच्यासाठी काय बॅकग्राऊंड लागते, काय तुमच्या कपॅसिटीज काय काय लागतात, तुमच्याकडे कशा पद्धतीचं टॅलेंट लागतं हेच माहित नसतं ना तुम्हाला. तुम्ही नुसतेच शब्द ऐकलेले असतात. सो हे सगळं त्या प्रोफेशनल्सला जाऊन विचारा की नक्की काय असतं, की तुम्ही काय काम करता हे त्यांना विचारा. आणि सगळ्यात फायनली समजा अजूनही तुम्ही थोडेसे कन्फ्युज असाल तर मी असं सजेशन देईन की तुम्ही जाऊन एखाद्या करिअर काउन्सिलरला व्हिजिट करा. एवढं सगळं करून सुद्धा, म्हणजे मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं तुमच्या इंटरेस्ट प्रमाणे, जे नाही करायचं ते आधी कॅन्सल करून टाकितलं. म्हणजे करायचं आहे त्यामध्ये तुमच्या विकनेसेस, स्ट्रेंथ्स पाहिल्या, तुमचं पोटेन्शियल पाहिलं, टेम्परामेंट पाहिलं, पर्सनॅलिटी पाहिली. आता तुमचा कोर्स त्यातल्या त्यात ठरलाय, तो कोर्स कोणत्या कॉलेजला घ्यायचा हे सगळं तुमचं ठरलंय. त्यातूनही समजा तुम्हाला नाही चूज करता आलं की नाही बाबा माझं अजूनही कन्फ्युजन आहे की मी कॉमर्स घ्यायचं ठरवलंय, मी बीबीए घ्यायचं पण ठरवलंय 11वी-12वी नंतर, पण बीबीएतली कुठली स्ट्रीम चूज करावी ते मला कळत नाहीये. मार्केटिंग घ्यावं का, मार्केटिंग मध्ये मी नीट करू शकेन का HR घेऊ का फायनान्स घेऊ, मला नक्की कळत नाहीये की मी कुठल्या ह्याच्यात घ्यावं. सो असा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर प्लीज गो अँड विजिट अ करिअर काउन्सिलर. करिअर काउन्सिलर तुम्हाला अगदी व्यवस्थित गाईड करतील आणि तुमचं स्ट्रीम तुम्हाला चूज करायला मदत करतील. हे अतिशय महत्वाचं आहे, कारण ती जी 5 वर्ष तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात, 5-6 वर्ष 7 वर्ष जी तुमच्या एज्युकेशन मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात, तीच पुढे जाऊन आयुष्यभराच्या करिअरचा बेस ठरणार आहे. सो ते चुकायला नकोय. तिथून रिटर्न येऊ शकणार आहात का, समजा निर्णय चुकू शकतो, तिथून तुम्ही रिटर्न येऊ शकणार आहात का हे पण तुम्हाला बघायचंय. रिटर्न येऊन परत तुम्ही नव्याची सुरुवात करू शकणार आहात का हे पण तुम्हाला बघायचंय. सो हे सगळे ऑप्शन्स चेक करा. त्याच्यात सगळ्यात शेवटचा पॉइंट मला तुम्हाला अगदी मनापासून सांगायचा आहे, तो म्हणजे ऑलवेज रिमेंबर, डू व्हॉट यू लव्ह, डू व्हॉट यू आर गुड ऍट, डू व्हॉट यू कॅन बी पेड फॉर अँड डू व्हॉट द वर्ल्ड नीड्स. इकिगाई म्हणून पुस्तक आहे एक जॅपनीज, त्याच्यामधली ही जिस्ट आहे त्या पुस्तकाचं
की तुमचा गोल काय आहे, व्हॉट डू यू लव्ह ते तुम्हाला करायचंय, व्हॉट यू आर गुड ऍट हे तुम्हाला करायचंय, ज्या गोष्टीसाठी यू विल बी पेड फॉर ते तुम्हाला करायचंय, अँड व्हॉट द वर्ल्ड नीड्स, जे गरजेचं नाहीये ते तुम्ही करायला गेलं तर कोणी तुमच्याकडे बघणार सुद्धा नाही, जॉब पण देणार नाही, तुम्ही स्वतःचा बिझनेस पण करू शकणार नाही. सो व्हॉट द वर्ल्ड नीड्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवा. या 4 गोष्टींना अनुसरूनच तुमचं स्ट्रीम आणि करिअर चूज करा. ठीक आहे. ऑल द बेस्ट स्टुडंट्स. मला असं वाटतंय की हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. गोष्टी लिहून काढा. तुम्ही जेव्हा गोष्टी लिहून काढताना त्यावेळेला तो खूप क्लॅरिटी येते तुम्हाला. हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून सांगते मी. ती क्लॅरिटी येणं आता अतिशय गरजेचं आहे. अगदी 10वीच्या लेवलला तुम्ही स्ट्रीम नाही चूज करू शकलात किंवा सब्जेक्ट नाही चूज करू शकलात, 11वी 12वी होऊ देत तुमची, पण 12वी पर्यंत, 12वीच्या पुढे मात्र तुम्हाला हे चूज करायलाच लागणार आहे. सो त्याची तयारी आत्तापासूनच करा. ठीक आहे. आय एम होपफुल की तुम्हाला हा व्हिडिओ खूप उपयोगी ठरणार आहे. मला कमेंट करून सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर, जसं जमेल मला तसं मी त्यांची उत्तरं नक्की देईन. ऑल द बेस्ट स्टुडंट्स. तुम्ही जे काही चूज कराल ते तुमच्यासाठी बेस्टच असेल असा विचार करा. जे काही कराल ते अगदी मनापासून करा. ऑल द बेस्ट.